बोलूयात. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार याबाबत शरद पवारांनीच भाष्य केलंय. दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावरती मला माहित नाही असं सूचक विधान शरद पवारांनी केलं. त्यामुळे मनोविलीनाच्या चर्चांवरती आता शरद पवारांनी थेट भाष्य करणं टाळलंय. साहेब, गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, त्या संदर्भात मागील 2 दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवरती रेंगाळलेत. पुढचे काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. काही भागात हलक्या ते मध्यम सरी बरसतील, मात्र मुसळधार पावसाची शक्यता नाही असं हवामान विभागानं सांगितलंय. मे महिन्यात झालेल्या पूर्वमोसमी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्राला झोडपून काढलंय. राज्यातील 49,228 हेक्टरवरील उन्हाळी पिकं, भाजीपाला, फळांचं नुकसान केलं. पावसानं पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली असली तरी उन्हाळी पिकांचं मात्र मोठं नुकसान केलंय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसंच मुंबई नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. तसंच नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हायला हवी असं शिंदेंनी अधिकाऱ्यांना बजावलं. इवे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 5,000 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावरती घेण्याबाबत करार करण्यात आलाय. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई बसचा पुरवठा करावा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत. यानंतर एक मोठी बातमी बघूया. डोंबिवलीमधनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागलंय. त्यातच निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगलेली असताना ठाकरेंचे दोन्ही पक्ष म्हणजेच मनसे आणि उद्धव ठाकरे यांची सेना एकत्र दिसण्याची शक्यता आहे. याची सुरुवात डोंबिवलीमधनं होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आपल्या सोबत आहेत फोनलाईनवरती. प्रदीप, दोन्ही हे पक्ष एकत्रित येण्याची सुरुवात डोंबिवलीमधनं दिसणार आहे असं म्हटलं जात आहे, ते कसं काय? आपण जर बघितलं तर निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. यातच संजय राऊत यांनी सुद्धा 25 तारखेला दुजोरा दिला होता. ठाकरे एकत्र येतील ही चर्चा आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची होण्याची शक्यता असं स्वतः संजय राऊत म्हणाले होते. मात्र ह्याची सुरुवात डोंबिवलीमधनं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डोंबिवलीमध्ये आज एक ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये मनसेचे कार्यकर्ते सुद्धा दिसतील. दोन्ही पक्षातील स्थानिक नेते हे एकत्र येऊन आंदोलन करणार असल्याची खात्रीलायक माहिती न्यूज 18 लोकमतकडे आलेली आहे. त्यामुळे ठाकरे बंधू भविष्यात एकत्र येऊ शकतात. याची सुरुवात डोंबिवलीमधनं होऊ शकते अशी चर्चा आता रंगू लागली आहे. बिलकुल प्रदीप, धन्यवाद या माहितीसाठी. पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या. ठाणे पालिकेनं नुकतीच 91 जणांना पदोन्नती दिली. त्यानंतर आता पालिकेत रिक्त असलेल्या अत्यावश्यक सेवेतील जागा भरण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये अभियांत्रिकीची 66 आणि अग्निशमन विभागातील 382 फायरमनची पदं ही टप्प्याटप्प्यानं भरण्याचा निर्णय घेतलाय. पोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यातील जेके कपूर चौक इथून सुरू होणाऱ्या भुयारी मार्गाचं काम पूर्ण झालं असून तो खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडण्यात आलाय. वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळाल्यामुळे हा मार्ग शुक्रवारपासून सकाळी 7 ते रात्री 12 या कालावधीत 4 चाकी वाहनं आणि प्रवासी बस यांच्यासाठी खुला राहणार आहे. कांदिवलीमध्ये सोमवार आणि मंगळवारी पाणीपुरवठा बंद असणारे जलवाहिनी जोडणी आणि झडप बसवण्याचं काम महानगरपालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीसाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप डाऊन धीम्या मार्गावरती आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. 2 जूनच्या पहाटे 1 वाजेपर्यंत म्हणजे सलग 36 तास 5व्या मार्गावरती आणि यार्ड मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेच्या कांदिवली यार्डमधील इलेव्हेटेड बुकिंग ऑफिस हटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी आज दुपारी 2 वाजल्यापासून ते 2 जूनच्या पहाटे 1 वाजेपर्यंत 36 तास 5व्या मार्गावरती आणि यार्ड मार्गावरती जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीसाठी उपनगरीय मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या देशभरातील सुमारे 26,000 कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय. कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.
शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठी ई-केवायसीसाठी राज्य सरकारने 31 मार्चची मुदत दिली होती. ही मुदत आता 31 मे रोजी संपणार असून आतापर्यंत राज्यात 77% जणांचे ई-केवायसी पूर्ण झालंय. त्यामुळे उर्वरित सुमारे 23% ग्राहकांना 31 मे नंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येईल का, असा सवाल उपस्थित होतोय. सरत्या वर्षात भारताचा आर्थिक विकास मंदावल्याचं समोर आलं. जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.4% मंदावलाय. त्यामुळे 2024-25 मध्ये देशाचा विकास दर 6.5% खाली आलाय. गेल्या 4 वर्षांचा विचार केल्यास हा नीचांकी दर आहे. म्हाडाच्या जमिनीवरील बेकायदेशीर होर्डिंग प्राधिकरणाच्या रडारवरती आलेत. म्हाडाकडनं लवकरच संबंधित जाहिरात एजन्सीला अभय योजनेअंतर्गत होर्डिंग नियमित करून घेण्यासाठी नोटिसा धाडल्या जाणार आहेत. दिलेल्या मुदतीत जाहिरात एजन्सीनं थकीत पैसे आणि दंडाची रक्कम भरून होर्डिंग नियमित न केल्यास बेकायदेशीर होर्डिंगवरती हातोडा पडणार आहे. मुंबईमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचं रिकॅलिब्रेशन नसल्यास उद्यापासून दंड आकारण्यात येणार आहे. उद्यापासून ऑटो रिक्षा टॅक्सीला दर दिवशी 50 रुपये याप्रमाणे दंड आकारला जाईल. मीरा भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पासाठी काढलेल्या 2 निविदा रद्द करण्याची नामुष्की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावरती ओढावली आहे. सर्वोच्च न्यायालयानं नव्यानं निविदा प्रक्रिया राबवणार की सुरू असलेल्या निविदेला स्थगिती देऊ असा इशारा दिला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील वाहनांचं प्रदूषण कमी करण्यासह प्रवासी तसंच वाहनांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी राज्य सरकारनं आपल्या विविध विभागांच्या मालकीची 21,425 वाहनं भंगारात काढली आहेत. यातील 12,823 वाहनं 1 एप्रिल 2024 ते 21 एप्रिल 2025 या काळात भंगारात काढली. मुंबईतील जे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार असून सुपर स्पेशालिटी विभागासाठी 272 कोटींचा निधी मंजूर केलाय. विशेष म्हणजे हा निधी आशियाई विकास बँकेच्या प्रकल्पातून उपलब्ध झालाय. देशाचा परकीय चलन साठा 23 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 6.99 अब्ज डॉलरनी वाढून 692.72 अब्ज डॉलरवरती पोहोचल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी दिली. 16 मे रोजी संपलेल्या आठवड्यात एकूण परकीय चलन साठा 4.89 अब्ज डॉलरनं घटून 685.73 अब्ज डॉलरवरती आला होता. मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसात नालेसफाईचे महापालिकेचे दावे वाहून गेले. नालेसफाईची कामं पूर्ण करण्यासाठी शनिवारी 31 मे रोजी डेडलाईन असताना सुद्धा आतापर्यंत मोठ्या नाल्यांची 91% आणि छोट्या नाल्यांची 64% सफाई झाली आहे. यंदा मुंबईमध्ये मोसमी पाऊस लवकरच दाखल झाला असला तरी मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागतोय. मुंबईकर शुक्रवारी सुद्धा घामाच्या धारांनी हैराण झाले होते. दरम्यान मागील 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे अधूनमधून जाणवणारा गारवा देखील अनुभवता येत नाहीये. पुणे मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेनं सुरू असताना वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो कामाचं विस्तारीकरण प्रस्तावित आहे. त्यासाठी महामेट्रोनं विकास आराखडा तयार केला असून याला राज्य सरकारची देखील मंजुरी मिळाली आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनानं नागरिकांना सुधारित मालमत्ता कराची देयकं पाठवली असून सरासरी 15.89% वाढ करण्यात आली आहे. या विरोधात विरोधक आणि नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र ही वाढ कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन करण्यात आल्याचा दावा महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे. पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवरती आलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी प्रतिभा पाटील, आशा राऊत यांची नगर परिषद प्रशासन संचालनालयानं मुंबईमध्ये बदली केली. पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, दक्षता, मालमत्ता व्यवस्थापन या विभागाची जबाबदारी होती, तर आशा राऊत यांच्याकडे शिक्षण विभाग परिमंडळ 3च्या उपायुक्तपदाची जबाबदारी होती. पुणे शहरात सगळीकडे बेकायदा होर्डिंगचा पेव फुटलेला असतानाही अवघे 20 बेकायदा होर्डिंग असल्याचा अजब दावा महापालिकेनं केला होता. हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर अवघ्या 2च दिवसात महापालिकेनं 11 बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील पुनर्वसन रखडलेल्या 18,000 कुटुंबांना आता मुंबई बाहेर ठाणे जिल्ह्यात हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला इथल्या नागरिकांनी विरोध केलाय. जनता दल, सेक्युलर पक्ष आणि मूलभूत अधिकार संघर्ष समितीनं निश्चित केलेल्या मरोळ मरोशीतील जागेतच पुनर्वसन करावं अशी मागणी करण्यात आली आहे. 2 प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी सारखी नसते असं स्पष्ट करत वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता 2 सत्रामध्ये नीट पीजी ही सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय मनमानी ठरवत सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. परिणामी देशभर एकाच वेळी एकाच प्रश्नपत्रिकेच्या आधारे होणाऱ्या नीट पीजी या लेखी परीक्षेच्या आधारे MD-MS वैद्यकीयच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश होणार आहेत. 11वी प्रवेश संकेतस्थळाला लागलेल्या तांत्रिक अडचणीचं ग्रहण 5व्या दिवशी काही अंशी कमी झाले. अनेक समस्यांनी 4 दिवस त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामधील मदत कक्षामध्ये गर्दी ओसरल्याचं दिसलं.
ITI ऑनलाईन प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मागील 15 दिवसात सुमारे 99,494 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत. यापैकी 87,312 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केलेत. 35,128 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले. इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राघोजी भांगरे गुणगौरव योजना राबवण्यात येते. या अंतर्गत 10वी-12वीच्या यशवंतांचा प्रकल्प कार्यालय, अप्पर आयुक्त आणि राज्यस्तरावरती सन्मान केला जाणार आहे. अनुसूचित जमातीच्या संबंधित विद्यार्थ्यांना 5,000 ते 30,000 रुपयांपर्यंत रोख बक्षीस दिलं जाणार आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टीनं आणि पुरानं हैराण झालेल्या किंवा नुकसान झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत राज्य सरकारनं कपात केली आहे. आता 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बाजारात कांद्याची 3.5 लाख क्विंटलची आवक झाली. नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची सर्वाधिक म्हणजेच 1,65,000ची आवक झाली. सोलापुरात लाल कांद्याला सरासरी 1,100 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 1,400 रुपयांचा दर मिळाला. मध्य रेल्वे मार्गावरील उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं अखेर धाराशिव रेल्वे स्थानक म्हणून नामांतरण करण्यात आले. त्यामुळे पूर्वी UMD अशी स्टेशन कोडनं ओळख जाणारं स्थानक आता DRSV या नवीन स्टेशन कोडनं ओळखलं जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन जागेत प्रशासकीय इमारत परीक्षा भवन बांधलं जात आहे. या इमारतीसमोर शिवलिंग हाती घेतलेल्या राजमाता अहिल्यादेवींचं 21 फुटी स्मारक उभारण्यात आलंय. या स्मारकासाठी राज्य सरकारनं 14 कोटींचा निधी दिला असून ऑगस्टमध्ये या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार 31 मेपूर्वी सिंहगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई गुरुवारपासून सुरू झाली. शुक्रवारी देखील दिवसभर कारवाई सुरूच होती. कारवाई पूर्ण झालेली नसल्यामुळे आणखी 3 दिवस म्हणजेच 1 जूनपर्यंत गड पर्यटकांसाठी बंद असणार आहे. मावळातून पोलिसांनी ज्वलनशील केमिकल आणि पांढऱ्या रॉकेलचा साठा जप्त केला. कामशेत तिथल्या मुंढावरे गावच्या हद्दीमध्ये कामशेत पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईत 2,88,600 रुपये किमतीचा साठा जप्त केला. लोणावळ्यातील वलवण धरणावरती मित्रांसोबत फिरायला आलेल्या तरुणाचा धरणातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्यातल्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे निलेश शिंदे या 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. देहू रोड रेल्वे स्टेशनवरती सह्याद्री एक्सप्रेसला थांबा द्यावा तसंच दुपारच्या लोणावळा पुणे लोकल सेवा पूर्ववत करावी या मागणीसाठी देहू रोड रेल्वे स्टेशनवरती धरणं आंदोलन करण्यात आलं. 15 दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर अंगावरती रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी रेल अधिकाऱ्यांना दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांसाठी उभारलं जाणारं शेल्टर हाऊस आपत्ती निवारण उभारणी या विकास कामाचं भूमिपूजन योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. या इमारतीचा उपयोग आपत्ती काळात लोकांना स्थलांतरित करण्यासाठी होणार आहे. शासकीय 20 गुंठे जागेत हे केंद्र उभारलं जाणार आहे. मावळ तालुक्यातील विकास कामांसंदर्भात पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांच्या दालनात आमदार सुनील शेळकेंची बैठक झाली. दरम्यान प्रलंबित असलेल्या लोणावळा भांगरवाडी पूल, अनुकंपा तत्वावरील कामगारांच्या नोकऱ्या, भाजी मंडई, घरकुल योजना यासोबतच इतर योजनांवरती चर्चा झाली. बीड तालुक्यातील आहेर वडगाव इथून आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. मारहाणीचा व्हिडिओ का काढलास असा जाब विचारत कृष्णा रोहिटे या तरुणाला मारहाण झाली. दरम्यान आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय मात्र आरोपी अद्याप फरार आहे. अलिबागमध्ये जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. जादूटोणा आणि देवदेवस्कीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेत आजवर ब वर्ग संस्था मतदारसंघातील 13 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत. या प्रक्रियेत मात्र संस्था मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज कायम राहणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. गेली किमान 3 आणि कमाल 5 वर्ष लोकप्रतिनिधींच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मात्र या निवडणुकांसाठी तब्बल 1 लाख ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता असल्यामुळे या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. जालिंदर सुपेकरांची आता होमगार्ड विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर ही बदली झाली. या बदलीसाठी हे पद अवनत करण्यात आलं. साईड पोस्टिंग समजल्या जाणाऱ्या पदावरती सुपेकर यांची बदली झाली आहे. निलेश चव्हाण पळून जातानाचा सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले. दिल्लीवरून गोरखपूरला जातानाचा व्हिडिओ समोर आला. निलेश चव्हाण 23 मे रोजी पुण्यात फरार झाल्याची माहिती मिळाली. तो देश सोडण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली आहे.